वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण. तर आपली 9वी प्रश्नपत्रिका चालू होती बघा. मराठी गणित याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं होतं आणि आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विभागाचे स्पष्टीकरण. तर त्याआधी स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला पाहता येतील. चला तर बघू. विभाग तिसरा आहे बघा इंग्रजी. यामधील 39चा प्रश्न बघू आपण. मित्राला नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्याल? बघा, कशा द्याल? शुभेच्छा देताना आपण ऑल दी बेस्ट देतो, सी यू लेटर देतो, वेल डन देतो का हॅपी न्यू इयर देतो? जेव्हा मित्र परीक्षेला जात असेल तेव्हा आपण ऑल दी बेस्ट देणार. सी यू लेटर म्हणजे आपण मित्राला भेटून झाल्यानंतर घरी वगैरे जाताना आपण सी यू लेटर म्हणणार. एखाद्या आपल्या मित्रांना चांगलं काहीतरी काम केलेलं असेल तर त्याला आपण वेल डन म्हणणार. आणि हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर, न्यू म्हणजे नवीन, इयर म्हणजे वर्ष, हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चौथा ऑप्शन आपण देणार आहे. 40 प्रश्न बघा. जसे राईटला हा ॲरो दिलेला आहे तसे डाऊनला कोणता ॲरो येईल? बघा, पहिला ॲरो आहे उत्तर वरती दिलेलं आहे म्हणजे या ॲरोचं वरती तोंड म्हणजे याला आपण अप असे म्हणतो. इकडे दिलं आहे म्हणजे इथं आपण बघितलेलं आहे राईटला हा असा ॲरो दिलेला आहे म्हणजे उजव्या बाजूचा ॲरो. हा डाऊन खाली दिसतो ॲरोचं तोंड म्हणजे हा डाऊन. हा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. आणि हा चौथा ऑप्शन आहे तो आपला लेफ्ट साईडला आहे म्हणजेच आपल्या डाव्या बाजूचं जर काही असेल किंवा आपण लेफ्ट असा ऑप्शन असेल तर आपण हा ॲरो आपण बरोबर देणार आहे. म्हणून आपला उत्तर काय असणार आहे? तिसरा ऑप्शन. 41 बघा. घरी येणाऱ्या पाहुण्यांना इंग्रजीत काय म्हणतात? अंकल म्हणजे काका, आंट म्हणजे काकी, गेस्ट म्हणजे पाहुणे आणि फादर म्हणजे वडील. तर आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना काय म्हणणार आहोत? गेस्ट म्हणणार आहोत. 42 बघा. खाली दिलेल्या पर्यायातून वन मेनीची अचूक जोडी शोधा. वन मेनी म्हणजे काय? एक आणि अनेक असं असणार आहे. आता बघू. टॉईज, एक खेळणे अनेक खेळणी. फक्त सगळ्यांचं अनेक वचन दिलेलं आहे पण विद्यार्थ्यांनो याला जे शेवटला प्रत्यय लावलेला आहे अनेक वचनाचा तो बरोबर कोणत्या शब्दामध्ये आहे तो आपण शोधायचा आहे. बॉयज, कॅप्स, डेज. आता आपल्याला ह्याच्यामधली अचूक जोडी म्हणजे बरोबर असणारी जोडी आपली कॅप आणि कॅप्स म्हणजे एक टोपी अनेक टोप्या. हा यस जो प्रत्यय आहे तो अगदी बरोबर आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 43 बघा. खालील पर्यायातील फ्रूटचा पर्याय ठळक करा. फ्रूट शोधायचं आहे. फ्रूट म्हणजे फळ, कॅबेज म्हणजे कोबीज, टोमॅटो, रॅडिश म्हणजे मुळा, बनाना म्हणजे केळी. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. फ्रूटचा पर्याय आपला चौथा ऑप्शन असणार आहे. 44 बघा. चित्र पहा व त्याच्या नावाचा पर्याय क्रमांक ठळक करा म्हटले. चित्र कसलं दिसतं बघा, बघितल्यानंतरच दिसतं तुम्हाला. हा काय आहे? कांदा आहे. पोटॅटो म्हणजे बटाटा, कॅबेज म्हणजे कोबी, ओनियन म्हणजे कांदा आणि टोमॅटो म्हणजे टोमॅटो. तर आपलं उत्तर असणार आहे तिसरा ऑप्शन ओनियन. पुढचा प्रश्न आहे बघा 45चा. आकाशाचा रंग खालीलपैकी कोणता विचारलेला आहे? बघा, ग्रीन, ब्राऊन, रेड का ब्ल्यू? बघा, आकाशाचा रंग कसा असतो? ग्रीन हिरवा असतो, ब्राऊन तपकिरी असतो, लाल असतो का ब्ल्यू असतो? तर आकाशाचा रंग हा आपला ब्ल्यू असतो म्हणून आपण उत्तर 4 नंबरचं देणार आहे. 46 बघा. खालीलपैकी कोणता पर्याय आपल्या शरीराचा भाग नाही? शरीराचा भाग नाही असं विचारलेलं आहे. हँड, हात, हा तर आहे आपला भाग. लेग म्हणजे पाय आहे, हेड म्हणजे डोके आहे आणि लीफ म्हणजे पान. मग लीफ हा आपल्या शरीराचा भाग नाही आहे म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 47 बघा. खालीलपैकी सर्कलचा आकार पर्यायातून निवडा म्हणले. पहिला ऑप्शन आहे ट्रिअँगल, त्याला आपण त्रिकोण म्हणतो. दुसरा आहे स्क्वेअर, त्याला आपण चौरस म्हणतो. तिसरा आहे सर्कल म्हणजे आपला वर्तुळ. हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. आणि चौथा आहे लेफ्ट साईडचा ॲरो दिलेला आहे म्हणजे उजव्या साईडचा. पण आपलं उत्तर असणार आहे 3 नंबरचं बघा. 48 बघा. आकाशात उंच उडते त्याचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते? आकाशात उंच उडणार आहे असं काय आहे? बघा, सायकल तर आपली रस्त्यावर चालते, कार पण रस्त्यावर चालते, ट्रेन आपली रुळावर चालते, एरोप्लेन हे आपलं म्हणजे विमान हे आपलं आकाशात उंच उडणार असतं म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 49 बघा. खालील कोणत्या पर्यायात टीचा उच्चार ट असा होत नाही? बघा,
ट असा उच्चार होत नाही म्हणले. मी शब्द वाचते बघा ऑप्शनमधले. टॉप, टॉपचा ट होतो. टेन, टेनचा पण ट होतो. टायगर, टायगरचा पण ट होतो. फक्त टीएची म्हणजे आपण द किंवा ट म्हणत नाही, तर आपण द किंवा दी असा उच्चार त्याचा करतो, म्हणून ह्याचा उच्चार ट होत नाही. हा आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे. 50 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा म्हणले. जी बरोबर जी म्हणजे काय, स्मॉल जी दिलेलं आहे त्याच्यासमोर आपल्याला कॅपिटल जी दिलेले आहे, तर क्यू बरोबर काय असणार आहे. मग क्यू हे आपलं स्मॉल आहे, मग इथं आपलं काय असणार आहे, क्यू कॅपिटल असणार आहे. ऑप्शन क्रमांक दुसऱ्यामध्ये जे आहे ते उत्तर आपलं बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांना आपला इंग्रजी विभाग झालेला आहे बघा. विभाग चौथा बघू आपण, बुद्धिमत्ताचा. 51वा प्रश्न आहे बघा. एका गावात राजू नावाचा मुलगा राहत होता. या वाक्यात काना असणारी किती अक्षरे आली आहेत विचारले. काना असणारी बघायचे आहेत बघा. मी दाखवते बघा तुम्हाला. एका, काला काना आहे, हा एक शब्द झाला. 2 झाला, 3 झाला. मी पहिला वाचून दाखवते बघा शब्द. का, गा, वा, रा, ना, वाचा, गा, रा आणि ता. हे एवढे शब्द आपले काना असणारे अक्षर आहेत. पण किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे, म्हणून आपण मोजून घेऊया. ती बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण आपली काना असणारी अक्षरे 10 आहेत. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे बघा. 52 बघा, अंकमालिका दिलेली आहे. या अंकमालिकेत सम अंक किती वेळा आलेले आहेत विचारले. सम अंक म्हणजे तुम्हाला माहिती आहे 2 4 6 8 किंवा 0. 2 अंकी संख्येच्या एका स्थानी 0 असेल तर ती आपण समसंख्या समजतो. बघा आपण मी मोजते बघा. 2 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे मी ज्या मोजलेल्या आत्ता संख्या होत्या त्या समसंख्या होत्या आणि एकूण आपल्या 8 संख्या आलेल्या आहेत, म्हणून दुसरा ऑप्शन आपण देणार आहे. 53 बघा. वरील इंग्रजी अक्षरमालेत ई आणि ओच्या यांच्या दरम्यान किती अक्षरे आलेले आहेत. इथं दिलेले असते बघा अक्षरमालिका आपली इंग्रजीची. आता ई आणि ओ कुठं आहे बघा. इथं ई आहे आणि इथं ओ आहे. यांच्या दरम्यान म्हणजे या दोन्ही अक्षरांच्या मध्ये जेवढी अक्षरे आहेत ती किती आहेत मोजायचे आहेत. आता ई धरायचं नाही आणि ओ धरायचं नाही आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण अक्षरे 9 आहेत, म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 54 बघा. खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा म्हटले. काय आहे बघा. मार्च, एप्रिल, श्रावण आणि डिसेंबर. वाचल्यानंतर ऑप्शन लगेच लक्षात येईल तुमच्या की मार्च, एप्रिल आणि डिसेंबर हे आपले इंग्रजी महिने आहेत आणि श्रावण हा आपला मराठी महिना सौर वर्षातील महिना आहे तो, म्हणून तिसरं ऑप्शन आपलं चुकीचं पद असणार आहे. 55 बघा. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा म्हटले. गटात न बसणारे म्हणजे बघा 45 15 35 आणि 27. काही वेळा काय असतं, समसंख्या विषमसंख्या 2 अंकांची बेरीज वजाबाकी असंही असू शकतं. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसतं बघा. 45 15 35 आणि 27. आता 45 15 आणि 27 ह्या 3 संख्या जर आपण बघितल्या तर आपल्या त्या ह्या 45 15 आणि 35 ह्या 3 संख्या आपल्या पहिले 3 ऑप्शन हे 5च्या टेबलमधले अंक आहेत आणि 27 हा 9च्या टेबलमधला किंवा 3च्या टेबलमधला आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे बघा गटात न बसणारे 27. म्हणजे बघा 5 9 45 5 3 15 आणि 5 7 35. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन आपले 5च्या टेबलमधले आहेत. 56 बघू. खालील गटात न बसणारी आकृती शोधा म्हणले. बघा आकृत्या 4 आकृत्यामध्ये बघितले तर प्रत्येक सर्कलचं अर्धा अर्धा भाग केलेला आहे. एकाच आकृतीचा फक्त पाव भाग रंगवलेला आहे. ह्या आकृतीत ह्या 2 नंबरच्या आणि 4 नंबरच्या आकृतीत अर्धे अर्धे भाग रंगवलेले आहेत, म्हणून गटात न बसणारी आपली तिसरी आकृती येणार आहे. पुढचा बघा प्रश्न 57वा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा म्हटले. क्रमाने येणारी संख्या शोधायची आहे. 31 33 प्रश्नचिन्ह 37 आणि 39 आहे. आता कशी शोधायची. 31 नंतर 33 दिले म्हणजे तिथं काय केलं बघा, मोठी संख्या आहे म्हटल्यानंतर तिथं ॲड केले म्हणजेच बेरीज केली. 31मध्ये 2 मिळवल्यानंतर 33 येतं, म्हणजे 33मध्ये देखील आपल्याला 2 मिळवावे लागेल, म्हणजे 33 34 35 35 उत्तर येणार आहे. तरी पुढचं ऑप्शन बरोबर आहे का बघू. 35मध्ये पुन्हा 2 मिळवा बघू. 35 अधिक 2 37 होतं. 37मध्ये पुन्हा 2 मिळवायचे, उत्तर आपलं 39 येतं. म्हणजे हा 2चा टप्पा आहे आणि आपलं उत्तर येणार आहे 33मध्ये 2 मिळवल्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन 35 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 58वा बघा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा.
पहिली आकृती बघू आपण, मग पुढच्या बघत जाऊ. पहिल्या आकृतीत बघा अधिक चिन्हासारखं दिसतं किंवा गुणिले म्हणू, म्हणजे एक रेष आणि इकडून उभी एक रेष अशी आहे. दुसऱ्या आकृतीत बघितलं तर 2 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा आहेत. तिसऱ्या आकृतीत बघा 1 2 3 आडव्या 3 रेषा आहेत, उभ्या 1 2 3 उभ्या 3 रेषा आहेत. म्हणजे काय, प्रत्येक आकृतीत एक एक रेष उभी आणि आडवी अशा 2 पद्धतीनं वाढवलेल्या आहेत. तर चौथ्या आकृतीत आपली काय येणार आकृती बघा, इथं 3 रेषा आहेत म्हणजे उभ्या 4 रेषा आणि आडव्या 4 रेषा असणारी आकृती आपली बरोबर असणार आहे. बघा कुठे दिसते, आपण दुसऱ्या पहिल्या ऑप्शनमध्ये उभ्या 2च आहेत म्हणजे हे चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 3 आहेत, आपल्याला 4 हवे आहेत. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा 1 2 3 4 आणि इथं 1 2 3 4 म्हणजे उभ्या 4 रेषा आणि आडव्या 4 रेषा ही आपली आकृती बरोबर असणार आहे 3 नंबरची. 59 बघा, खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ठळक करा म्हटले. बघा चुकीचे पद ओळखायचे आहे 4 10 16 21 28 आणि 34. आता इथे देखील एक टप्पा आहे बघा. 4 मध्ये किती मिळवलेले आहे बघा, 4 मध्ये 6 मिळवल्यानंतर 10 येतं, 10 मध्ये 6 मिळवल्यानंतर 16 येतं. मग 16 मध्ये 6 मिळवले तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे, इथं 22 यायला पाहिजे. 22 मध्ये 6 मिळवल्यानंतर 28 येतं, 28 मध्ये 6 मिळवल्यानंतर 34 येतं. म्हणजे पुढच्या या 2 संख्या 6च्या टप्प्यानुसार बरोबर आहेत. फक्त 21 हा जो अंक आहे तो आपला चुकीचा आहे, म्हणून चुकीचे पद आपलं 21 असणार आहे 1 नंबरचा ऑप्शन. 60 बघा, हर्षदाला 3 मावशी आहेत तर हर्षदाच्या मामाला किती बहिणी. आता इथं गडबडायचं नाही, हर्षदाला 3 मावशी आहेत म्हणून मामाला बहिणी देखील 3 असतील असं नाही. कारण का, हर्षदाची आई ही आपण तिथं धरायला विसरतो. तर हर्षदाला 3 मावशी आहेत म्हणजे हर्षदाची आई ही देखील त्या 3 मावशांची बहीण असणार आहे, म्हणजे त्या एकूण 4 बहिणी झाला. मग हर्षदाच्या मामाला किती बहिणी झाल्या, 4 बहिणी झाला. मावशा 3 आणि हर्षदाची आई 1, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपण बरोबर देणार आहे. 61 बघा, मनीषा माधुरीपेक्षा उंच आहे, ती जया इतकी उंच नाही. म्हणजे कसं बघा, मी सांगितलं आहे त्या पद्धतीने सोडवू. मनीषा काय म्हटलं आहे, माधुरीपेक्षा उंच आहे म्हणजे इथं मोठी झाली ही, इथं माधुरी आली. माधुरीपेक्षा उंच झाली म्हणजे मोठं संख्येचं चिन्ह आपण मनीषाकडे केलं. पण ती जया इतकी उंच नाही म्हणजे जया इकडे येणार, जया इतकी उंच नाही म्हणजे जया मोठी झाली तर सर्वात उंच कोण. आता इकडून बघितलं तर हे मोठ्या संख्येचं चिन्ह आपलं जयाकडे आहे. लहान संख्येत लहान कोण म्हटलं, कमी उंच तर माधुरी येणार. आपलं उत्तर येणार आहे जया. किती नंबरचा आहे बघा, 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा बघा प्रश्न, कांद्याला लसूण, लसणाला आले आणि आल्याला बटाटे म्हटले तर चहामध्ये काय घातले पाहिजे. आता आपण चहामध्ये काय घालतो सांगा, चहामध्ये आपण आलं घालतो. म्हणजेच काय, आपण काय करणार आहे आलं, पण इथं आपण काय शोधायचं आहे, आलं म्हणून लगेच उत्तर लिहायचं नाही. आल्याला आपण एखादा एक विशिष्ट शब्द इथं वापरलेला आहे. या प्रश्नावरचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे बघा, तो तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. त्यावरून तुम्हाला देखील समजेल की असे प्रश्न कसे सोडवायचे. तर चहामध्ये काय घालतो आपण, आले घालतो, पण आल्याला त्याने काय म्हटलं आहे, बटाटा म्हटले, म्हणून आपण 4 नंबरचा ऑप्शन देणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचे प्रश्न काय आहेत, दिलेली आकृती, अक्षरे, अंक आणि यांची आरशातील प्रतिमा आपल्याला काढायची आहे. कशी काढायची मी तुम्हाला सांगितलेली आहे. इकडून जर काढायचे तर आपलं रफ पेपर जे असेल ते रफ पेपर आपण घेऊन त्यानुसार काढणार आहे. आता मी इथं आकृती पहिला काढून घेते बघा आणि मग तुम्हाला सांगते. बघा या पद्धतीनं मी आकृत्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्या ही पहिली आकृती, ही 65ची दुसरी आकृती आणि ही ईचं अक्षर आपलं असं काढलेलं आहे. मी रफ पेपर घेतला होता त्याच्या खालच्या साईडनं, कारण आपल्याला इकडून या रेषा दिलेल्या आहेत, या रेषेच्या प्रमाणे आपल्याला आकृती काढायची म्हणून मी पहिला इथं आकृती काढून घेतली आणि इथं पलटून मग ही आकृती काढली. आता अशी आकृती कुठं दिसते बघा आपली, आता 3 नंबरची आकृती बघा. इथं माझी जी आकृती आहे 1 नंबरची, ती माझी 3 नंबरची आकृती सेम दिसते बघा. ही आकृती आणि ही 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आरशातील प्रतिमा येणार आहे. 65 बघा, अशा पद्धतीचा ऑप्शन कुठं दिसतो बघा, 5 उलटं ह्या पद्धतीनं, हे बघा इथं दिसतं 3 नंबरचाच ऑप्शन आहे आपला, तो बरोबर येणार आहे. ई हे अक्षर बघा, ई हे अक्षर मला वाटतं 2 नंबरचा ऑप्शन बघा बरोबर येणार आहे. तो आरशातील प्रतिमा ईची ही या पद्धतीने येणार आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपण 63चा 3 नंबर
आणि 64चं 3 नंबर आणि 65चं 2 नंबर या पद्धतीने आपण उत्तर काढणार आहे. समजलं का? आरशातील प्रतिमा मी कशी काढायची ते सांगितलेलं आहे. तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला भेटून जाईल, तो देखील तुम्ही बघू शकता. आता 66वा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हणले. 66 काय आहे बघा. शेती करणे शेतकरी, म्हणजे शेतकरी कोण करतो? शेती करण्याचं काम करतो. तर दागिने बनवण्याचं काम कोण करतं? कुंभार करतो, शिक्षक करतो, सोनार करतो का सुतार करतो? तर दागिने आपलं कोण बनवतो? सोनार बनवतो. म्हणून आपण 3 नंबरचा ऑप्शन देणार आहे. 67 बघा. 2 सर्कल रिकामे आहेत, 2 सर्कल भरलेले आहेत म्हणजे रंगवलेले आहेत. तर इथं पण काय करायचं आपल्याला? 2 त्रिकोण रिकामे दिलेत म्हटल्यानंतर इथली आकृती आपली काय येणार आहे? 2 त्रिकोण ते रंगवलेले येणार आहे. तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा. 68 बघा. 27 9 तर 42 काय म्हटले? तर इथं काय करते? 9 त्रिक 27 असं पण होऊ शकतं. पण विद्यार्थ्यांनो काय इथं दिले बघा. 7 अधिक 2 म्हणजे 9 यांची बेरीज केली आणि इथं 9 दिले. मग इथं काय करायचं आपण? 4 अधिक 2 यांची बेरीज करायची. 4 आणि 2 किती होतं? 6 होतं. म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 69वा प्रश्न आहे बघा. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता प्रश्नाकृती आपली ही असते. या उत्तराकृत्या आहेत. यातली आता ही सेम अशी दिसणारी बघा. काय करायचं आहे? सगळ्या आकृतींना 3 असे हे सर्कल कोपऱ्यात दिलेले आहेत. फक्त इथं बघा या साईडला 1 रेषा आहे, इकडं 2 आहेत, इथं 3 आहे. अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर ही चौथ्या आकृतीत तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की इथं 1, इथं 2 आणि इथं 3 या पद्धतीच्या रेषा दिलेल्या आहेत आणि 3 हे सर्कल छोटे ही बरोबर आहेत. म्हणून तंतोतंत जुळणारी आकृती म्हटली तर 4 नंबरची येणार आहे. 17वा प्रश्न आहे बघा. 2 जुलै रोजी गुरुवार होता तर पुढचा गुरुवार किती तारखेला येईल म्हटले. काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला सोमवार ते शनिवार असे सोमवार ते रविवार वार लिहून घ्यायचे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपल्याला काय दिलं आहे? 2 जुलैचा वार गुरुवार दिलेला आहे. मग आता पुढचा वार म्हणजे ह्याच्या पुढचा वार काढायचा आपण. इथून तारखा लिहायच्या. 2 3 ही 4 आली, ही 5, सोमवारी 6 आली, इथं लिहून घ्यायचं असं, ही 7 आली, इथं 8 आली आणि गुरुवारचा वार येणार आहे आपला 9 तारखेचा. म्हणजे गुरुवारच्या दिवशी 9 तारीख येणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा. 71वा प्रश्न आहे. शेजारच्या वेणाकृतीत फक्त वर्तुळात कोणता अंक आहे म्हटले. फक्त वर्तुळात म्हणजे वर्तुळात असणारा अंक ना चौरसमध्ये असायला पाहिजे ना त्रिकोणमध्ये. बघा कोणता आहे? 7 हा अंक बघा. 7 हा अंक चौरसमध्ये देखील नाही, त्रिकोणमध्ये नाही, फक्त वर्तुळात आहे. म्हणून आपण 2 नंबरचा ऑप्शन बरोबर देणार आहे. 72वा प्रश्न आहे. दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. काकडी, दोडका, वांगे काय आहेत आपल्या? या काकडी, दोडका, वांगे हे आपल्या फळभाज्या आहेत. मग आपल्याला त्याला अनुसरून जुळणारे पद कोणते बघू. कारले, पेरू, आंबा, जांभूळ. पेरू, आंबा, जांभूळ हे आपले काय आहेत? फळं आहेत. फळभाजी नाही, म्हणजे कारले ही आपली फळभाजी आहे. म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 73वा आहे. दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा म्हटले. कोणतं बघा. 30 20 60 आणि 40 काय आहे बघा. काय तुम्हाला वाटतं याच्यात आहे? 30 20 60 आणि 40 म्हणजेच काय? प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 0 0 0 आहे. मग आपल्याला ऑप्शनमध्ये बघा 61 71 81 हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. पण ह्याला गटाशी जुळणारे अंक जर शोधायचं असेल तर आपल्याला एकक स्थानी 0 असायला पाहिजे. म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 74 बघा. आईने अंगणात तुळशीचं झाड लावले तर तुम्ही काय कराल? झाडाची काळजी घेईन, झाडाचे पाने तोडेन, झाड उपटून दुसरीकडे लावेन का आईला रागवेन? तर अंगणात तुळशीचं झाड लावले म्हटल्यानंतर आपण त्याचं काय करणार आहे? झाडाची काळजी घेणार आहे. पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 75वा प्रश्न आहे बघा. शाळेच्या व्हरांड्यात सुंदर चित्रे काढलेले आहेत तेव्हा तुमची कोणती कृती योग्य ठरेल? सुंदर चित्र काढले म्हटल्यानंतर सुट्टीच्या दिवशी चित्रे खोडून टाकणे, चित्रावर चिखल टाकणे, चित्रे खराब करणे, चित्राची काळजी घेणे. तर आपल्या शाळेच्या व्हरांड्यात असणारे चित्रांची आपण नक्कीच काळजी घ्यायची आहे. म्हणजे चित्राची काळजी घेणे चौथा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपलं 9वी प्रश्नपत्रिका झालेलं आहे बघा. इंग्रजी बुद्धिमत्तेचे देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण जर विद्यार्थ्यांना तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका.